सर एक सर्वे आलेला आहे आणि त्यामध्ये महायुतीचा विजय होईल आणि मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजींना पसंती मिळते त्या सर्वेमध्ये। आपण सांगितल्याप्रमाणे जो सर्वे आला आहे, मी तर अजून बघितला नाही, पण जो सर्वे आला आहे त्यामध्ये त्या सर्वेक्षणाच्या भरोशावर न राहता भारतीय जनता पार्टी प्रत्येक बूथवर घर चलो अभियान करणार आहे। एका विधानसभा मतदारसंघात 60,000 घरी आम्ही प्रवास करणार आहोत। लोकसभा मतदारसंघात 3.5 लाख घरी आम्ही प्रवास करणार आहोत। कोणत्याही सर्वेक्षणाच्या आधारावर भारतीय जनता पार्टी चालत नाही। जरी आम्हाला तिथे बहुमत दाखवलं असेल तरी पक्षाचा अध्यक्ष म्हणून सर्वेक्षण तर येत राहतील, कारण भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष आहे, आजही आहे उद्याही राहणार आहे। पण आम्हाला अजून मेहनत करण्याची गरज आहे। या महाराष्ट्रात 45+ लोकसभा आणि भाजपा सेना युतीमध्ये 200+ विधानसभा, हा लोकसभा विधानसभाचा जो आमचा संकल्प आहे 45+ आणि 200+चा, हा एकनाथजी देवेंद्रजींच्या समन्वयाने, मोदीजींच्या नेतृत्वामध्ये, अमित भाईच्या नेतृत्वामध्ये आम्हाला पूर्ण करायचा आहे। आणि त्याकरता आम्ही संघटनेच्या माध्यमातून पूर्ण ताकद या महाराष्ट्रात उभी करणार आहोत। नाना पटोलेंनी असं म्हटलंय, शिंदे आणि फडणवीस या सरकारला सत्तेतून बाहेर काढायचं असेल तर आम्हाला उद्धव ठाकरेंची मोठी मदत होईल, उद्धव ठाकरेंचा मोठा वाटा असेल सत्तेमध्ये येणाऱ्या काळात। नाना पटोलेजी यांना असं वाटतं आहे की त्यांचे सहकारी जे सोडून चालले आहेत काँग्रेसमधनं आणि अजून रांग लागली आहे, तर काँग्रेसचे जेवढे सहकारी सोडून चालले आहे त्या सहकार्याला ते सांभाळू शकत नाही, म्हणून त्यांना उद्धव ठाकरेची मदत लागणार आहे। पण उद्धव ठाकरे यांनी आधीच महाराष्ट्रामध्ये आपलं जी पत होती ती गमावली आहे। महाराष्ट्राने असा मुख्यमंत्री बघितला आहे ज्यांच्या खिशात पेन नव्हता। महाराष्ट्राने असा मुख्यमंत्री बघितला आहे जे शरद पवार साहेबांनी सांगितलं की त्या मुख्यमंत्र्याकडे 2च दिवस मंत्रालयात येण्याकरता वेळ होता। महाराष्ट्राने असा मुख्यमंत्री बघितला आहे की 2 फेसबुक लाईव्ह करायचे। त्यामुळं नाना पटोलेजींना जर उद्धव ठाकरेवर विश्वास असेल, पण जनतेला मात्र उद्धव ठाकरेवर आता विश्वास आला नाही, त्याची पत ती केव्हाच गमावली आहे त्यांनी। अजित पवार असं म्हणतायत की राज्य सरकारच्या पैशाची मोठ्या प्रमाणात चुराडा हा जाहिरातीवरती होतोय, नागरिकांची कामं होत नाही, विकास कामं होत नाही, काय सांगा? ते अजितदादा काय बोलले मला माहिती नाही, पण जेव्हा जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार या महाराष्ट्रात होते आणि मागच्या वेळेस हे उबाटाचं सरकार होतं, महायुतीचं, MVAचं, यांच्या सरकारचा हिशोब काढला खर्चावरचा, जाहिरातीवरचा, त्याच्या मानाने अर्धाही खर्च महाविकास भाजप सेना युतीने केला नसेल, कारण देवेंद्रजी एकनाथजी हे जाहिरातीच्या भरोशावर मोठे होणारे नेते नाही आहेत। देवेंद्रजी एकनाथजी हे जनतेचे नेते आहेत, लोकनेते आहेत, त्यामुळे त्यांना जाहिरातीची गरज पडणार नाही। पण केलेलं काम हे समाजापर्यंत पोहोचलं पाहिजे, समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचलं पाहिजे, याकरता त्या जाहिराती द्याव्या लागतात, त्या द्याव्याच लागतात। पण देवेंद्रजी एकनाथजींना जाहिरातीवर नेते बनण्याची सवय नाही, तसे ते नेते नाही, ते दोघंही लोकनेते आहेत। सर आज 2 वर्धापन दिन आहे, तुमची शुभेच्छा नेमकं कोणाला आहेत? 2 वर्धापन दिन आहेत एकाच पक्षाचे, काय आज 2 वर्धापन दिन आहेत, नेमकी शुभेच्छा कुठल्या पक्षाला देणार? खरं तर महाराष्ट्राच्या जनतेच्या खऱ्या शुभेच्छा हा एकनाथ शिंदेला आहे। खरं तर एकनाथ शिंदेला काय आहेत की त्यांनी हिंदुत्ववादी विचाराचं सरकार, सर्व समाजाला, सर्व धर्माला न्याय देणारं सरकार, समाजाच्या शेवटच्या माणसाला न्याय देण्याकरता जे 2019चं बहुमत होतं त्या बहुमताचं सरकार या महाराष्ट्रात परत आणण्याकरता एक मर्द मराठा म्हणून जी हिंमत दाखवली आणि या महाराष्ट्रात पुन्हा देवेंद्रजी एकनाथच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र 1 वर आणण्याकरता, क्रमांक 1 वर आणण्याकरता आपला जो पक्ष या ठिकाणी उभा केला, त्यांना निवडणूक आयोगाने मान्यता दिली। हिंदू उर्धव सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेजी या दोघांचंही पाठबळ असलेला, या दोघांचे आशीर्वाद असलेला
नेता म्हणजे एकनाथ शिंदे आहे आणि म्हणून मी एकनाथ शिंदेंना खूप खूप शुभेच्छा आहेत. सर, हिंदुत्वाचा अपमान करणाऱ्या शिवसेनेसोबत म्हणजे अशा काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जाणाऱ्या शिवसेनेसोबत दुस्मट होत होते असं सांगतात मनीषा कायंदे यांनी काल पक्षाला रामराम केला. उभाटा सोडून ते आता शिवसेनेत दाखल झालेले आहेत. असे काही नेते भाजपच्या संपर्कात आहेत का? मनीषाताई कायंदेचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी लवकर निर्णय घेतला आणि एकनाथ शिंदेच्या नेतृत्वातल्या शिवसेनेमध्ये त्या गेल्या. त्यांना हे कळलं की खरी शिवसेना काय आहे. त्यांना हे कळलं आहे की या महाराष्ट्राचं भलं कशामध्ये आहे, या महाराष्ट्राच्या जनतेचं भलं कशामध्ये आहे आणि म्हणून मी त्यांचं अभिनंदन करतो. राहिला प्रश्न एकनाथजी आणि भाजपमध्ये येणाऱ्या अनेक पक्षप्रवेशाचा, तुम्हाला जसं जसं 2024 जवळ येईल, जशा जशा लोकसभा जवळ येतील, विधानसभा जवळ येतील, पक्षप्रवेशाचे मोठे मोठे बॉम्ब ब्लास्ट महाराष्ट्रात झाल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल असेही पक्षप्रवेश होतील. कल्याणमध्ये आज सभा होते फडणवीसांची. या ठिकाणी रवींद्र चव्हाण विरोधात श्रीकांत शिंदे असा वाद गेल्या आठवड्यात पाहायला मिळाला होता. तो मिटला असं म्हणता येईल राज्यसभेत? 100% मिटला आहे. मी स्वतः त्या ठिकाणी माननीय रवींद्र चव्हाणजी आणि सर्वांशी बोललो आहे. छोटे मतभेद झाले होते, मनभेद नाही आहे, मतभेद झाले होते, ते आम्ही काढले आहेत. सर शिंदे गटाच्या मंत्र्यांना टार्गेट हे भाजपचे एक मोठे खासदार असल्याचं सुषमाताईंनी वक्तव्य केलं. त्याबद्दल काय? सुषमाताई अंधाऱ्यावर महाराष्ट्र विश्वास ठेवत नाही. आदिपुरुष सिनेमावरून वाद जो आहे तो निर्माण झालेला आहे. विरोधक आता असं म्हणतात की भाजप गप्प का आहे या संपूर्ण सिनेमाची कसं आहे, भूमिका का घेत नाही? कुठल्याही सिनेमाला सेन्सॉर बोर्ड मान्यता येते, ते भाजप देत नाही. भाजपाने दिली का? सेन्सॉर बोर्डाने दिली आहे. त्यातलं काही चूक असेल तर सेन्सॉर बोर्ड वगळेल. सर, हिंदी में जानना चाहेंगे जो सर्वे किया था कर्नाटक में अच्छी बढ़त दिखाई दे रही है. आप कह रहे कि आप सर्वे पर यकीन ना करते हुए ग्राउंड मेहनत पर और परिश्रम पर मेहनत करेंगे. देखिए, कोई भी सर्वे के ऊपर पार्टी नहीं चलनी चाहिए. पार्टी चलनी चाहिए समाज के आखिरी आदमी तक. हमने निर्णय किया है कि जो संकल्प महाराष्ट्र में हुआ है, लोकसभा में भाजपा सेना युति के 45 खासदार और भाजपा सेना युति के 200 एमएलए महाराष्ट्र में चुन के आएंगे. ये जो हमारा संकल्प है, इस संकल्प को लेकर जो काम हम कर रहे हैं, हमारी सरकार काम कर रही है. हम संगठन के माध्यम से घर घर जा रहे हैं. ये आने वाले 20 से 30 तारीख तक हम 3 करोड़ घर में जाने वाले हैं. मोदी जी का और देवेंद्र जी के, एकनाथ जी के नेतृत्व में चलने वाली सरकार का काम हम घर तक पहुंचाएंगे और सारे रिकॉर्ड तोड़कर महाराष्ट्र में हम क्रमांक 1 पर रहेंगे और जो अपोजिशन पार्टियां हैं इनको जमीन भी नहीं मिलेगी. इतना काम हम करने वाले हैं. साहब, आज जो है आज दोनों पार्टियों का जो है स्थापना दिन है, लेकिन एमवीए के नेता और उद्धव ठाकरे की शिवसेना के लोग कह रहे हैं कि कल वो गद्दारी दिवस, खोखला दिवस मनाएंगे. आप उसको कैसे जवाब देंगे? देखिए, जो पार्टी नहीं है महाराष्ट्र में, पार्टी नहीं है, अब तो ये स्थिति हो गई है. मनीषा कायंदे जैसी नेता उनको छोड़ के जाती है. आज इतने लोग छोड़ के चले गए, वो पार्टी नहीं बची है. उनके वर्धापन दिन क्या होने वाला है? वर्धापन दिन तो हो रहा है एकनाथ शिंदे जी के नेतृत्व की शिवसेना का. हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे जी का आशीर्वाद, आनंद दिघे जी का आशीर्वाद जिनके ऊपर है और हिंदुत्व के ऊपर जिन्होंने जो बहुमत जनमत था 2019 का, वो फिर जनमत वाली सरकार बनाई. सत्ता को लात मारकर उद्धव ठाकरे की गलत नीतियों की सरकार जो कांग्रेस और राष्ट्रवादी के साथ बनाई थी, विचारों के दूर जाकर बनाई थी, वो सरकार को लात मारकर उन्होंने पार्टी भी संभाली, सरकार भी संभाली और अच्छे से संभाली. इसलिए भारतीय जनता पार्टी पूरी शुभेच्छाएं एकनाथ शिंदे को देती है, शिवसेना को देती है. उनके आज के जो उनका वर्धापन दिन है उसको शुभेच्छाएं देती है. खोखा दिन मनाएंगे ऐसा कह रहे हैं कल से. देखिए, खोखा बोका कुछ नहीं है. खुद शरद पवार साहब ने कहा है कि केवल 2 दिन महाराष्ट्र के मुख्यमंत्री मंत्रालय में आए थे. ऐसे मुख्यमंत्री से जो नाराज लोग थे, उन लोगों का भविष्य पूरी तरह से अंधेरे में आ चुका था. मैंने कल भी कहा
कि 50 विधायकों को लग रहा था कि उद्धव ठाकरे की सरकार और रही, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री रहे तो हम सारे लोग चुनाव हार जाएंगे। ये केवल फियर और डर बन गया था, और ये डर इतना जोरदार था कि सारी चीजें बाजू हो जाती है। जब वो खुद ही चुन के नहीं आएंगे ऐसी स्थिति बन गई थी। राष्ट्रवादी कांग्रेस ने जिस प्रकार से प्लान बनाया था कि राष्ट्रवादी 100 विधायक और उद्धव ठाकरे के 20 विधायक ये चुन के आने का प्लान हुआ था, और ऐसे प्लान में सुप्रिया सुळे को मुख्यमंत्री बनाना, डिप्टी सीएम आदित्य को बनाना, ये प्लान जब हुआ था, ये प्लान सारा स्प्रेड हो गया और विधायक को डर लगने लग गया करके ये सब विधायक वापस आए। कोई खोखे से नहीं आए, कोई कारण से नहीं आए, एक ही कारण से आए, उद्धव ठाकरे की गलत नीतियां, उद्धव ठाकरे का फेसबुक लाइव, उद्धव ठाकरे का मंत्रालय में नहीं आना, उद्धव ठाकरे के जेब में पेन नहीं होना, यही कारण है। उद्धव ठाकरे ने सवाल उठाए यूएस दौरे के, मोदी जी के जो यूएस दौरा है उसको सवाल उठाए। उन्होंने कहा है कि मोदी को मणिपुर जाना चाहिए, वहाँ के हालात को संभालना चाहिए। मोदी जी जब विश्व में जाते हैं तो देश का डंका बजा के आते हैं। मोदी जी जब अमेरिका गए हैं देश को ऊंचाई देने के लिए गए हैं, और मोदी जी जब जब जा गए हैं इस भारत को गौरव मिला है। और उद्धव ठाकरे लंदन में जाते हैं आराम करने के लिए, दोनों नेताओं में फर्क है। राहुल गांधी जाते हैं आराम करने के लिए, हमारे नेता जाते हैं विश्व में नाम कमाने के लिए। इसलिए हम मणिपुर भी अच्छे से संभालेंगे, विश्व का भी, पूरे विश्व को भी मोदी जी का संभालने का निर्णय मोदी जी कर सकते हैं। मोदी जी में वो क्षमता है, इसलिए मोदी जी पूरे विश्व का भी नेतृत्व कर रहे हैं और वो आपको दिख रहा है। सर, वो नागरिक कायदा और हिंदुत्व के मुद्दे पर उद्धव ठाकरे कह रहे हैं कि हम साथ में, लेकिन क्या आप उनको कहेंगे कि वो एमवीए के साथ रह के वहाँ पर रह सकते हैं? नहीं, मुझे पहले उन्होंने जवाब देना चाहिए कि परसों अंबेडकर जी औरंगाबाद के उस कब्र में गए थे दर्शन करने के लिए, उनके साथ उनकी युति है, अलायंस है, वो अलायंस वो रखने वाले या नहीं रखने वाले, ये पहले उन्होंने कहना चाहिए। वो उन्होंने कहा नहीं अभी तक। वो हमारे महाराष्ट्र की जनता देख रही है कि जिस औरंगाबाद के कब्र के ऊपर अंबेडकर गए थे उसकी युति जो है, जो उद्धव ठाकरे जी के साथ है, वो युति है या नहीं, वो अंबेडकर जी के इस जो उन्होंने वहाँ जाके दर्शन करा उनके समर्थन में क्या नहीं है। थैंक यू। एक सवाल है सर कि Thank you, sir, धन्यवाद। बीजेपी को टारगेट किया जा रहा है, कहा जा रहा है कि जब भगवा किसी वस्त्र का बिकने का सवाल आया तब बीजेपी ने विरोध किया था और श्री राम का अपमान हो रहा है, सिर्फ चुनाव के लिए बीजेपी उनको इस्तेमाल करती है, ऐसे फिल्म पर बैन लगाना चाहिए, बीजेपी क्यों नहीं बोल रही है? देखिए, आप सबको मालूम है कि कोई भी सिनेमा को, कोई भी पिक्चर को सेंसर बोर्ड मान्यता देता है, तो भारतीय जनता पार्टी से देती है। तो सेन्सॉर बोर्ड को अगर लगता है कोई चीजें गलत होगी तो वो निकालेंगे। सर, काल तुम्ही अकोल्यात एक मोठा आरोप केला होता, महाराष्ट्रात झालेल्या बंडाला शरद पवार जबाबदार आहेत, नेमकं तुम्हाला काय म्हणायचं? मी तुम्हाला 100% सांगतो की माननीय शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब यांनी एक प्लान केला होता, जो प्लान सर्व आमदारांना माहीत झाला होता की शिवसेनेचे आमदार कमी करायचे, राष्ट्रवादीचे 100 करायचे, 100चा नारा राष्ट्रवादीने दिला, आणि ते कुठले कमी करायचे तो उद्धव ठाकरेंचे कमी करायचे, रायगडमधले कमी करायचे, जिथे इथे राष्ट्रवादीचे पालकमंत्री आहेत त्या ठिकाणी शिवसेनेचे आमदार कमी करून पुन्हा या ठिकाणी राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री करायचा, उपमुख्यमंत्री पद आदित्य ठाकरेला द्यायचं, हा जो त्यांचा इंटरनल प्लान होता, हा प्लान लीक झाला। आणि मग जेव्हा आमदारला वाटलं की आमचं भविष्य धोक्यात आहे, म्हणून एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात सर्व आमदार हे बाहेर आले। हे कितीतरी वेळा शिवसेनेच्या आमदारांनी बोलून दाखवलं, आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने पवार साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री करण्याकरता जो प्लान केला होता, आणि त्या प्लानमुळं हे सरकार गेलं, आणि म्हणूनच एकनाथ शिंदेच्या नेतृत्वामध्ये आज नवीन सरकार आलं। सर, हे हिंदीत सांगा ना, हिंदीत सर, हिंदी में सर, हिंदी पवार साहब का क्या प्लान एक था? नॅशनल साठी पवार साहब का क्या प्लान था कि शिवसेना के विधायक नाराज हुए? देखिए, जिस प्रकार से शिवसेना के उद्धव ठाकरे को छोड़ के सारे विधायक एकनाथ शिंदे के साथ गए, उसमें से ये बहुत बड़ा बी प्लान था कि राष्ट्रवादी कांग्रेस के सुप्रीमो शरद पवार जी और उद्धव ठाकरे जी ने छुपा एक एजेंडा बनाया था कि 2024 में राष्ट्रवादी के मुख्यमंत्री सुप्रिया सुळे जी बनेंगी, उपमुख्यमंत्री आदित्य ठाकरे बनेंगे। इसलिए क्या करना होगा, तो 100 विधायक राष्ट्रवादी के लाना होगा और उद्धव ठाकरे के विधायक कम करना होगा।
तो जहाँ जहाँ राष्ट्रवादी के पालक मंत्री थे, प्रभारी मंत्री थे, वहाँ शिवसेना को डैमेज कर रहे थे। शिवसेना के विधायक हार जाए ऐसा वो वहाँ पर बर्ताव कर रहे थे और पूरी तरह से शिवसेना को डैमेज कर रहे थे। तो ये प्लान इंटरनल बना हुआ था, ये प्लान सारे विधायकों को मालूम हुआ। इस वजह से और जिस प्रकार से मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसेना के विधायक का कोई काम नहीं करते थे, उनके जेब में पेन नहीं था, मंत्रालय नहीं आते थे, पूरी खुली छूट राष्ट्रवादी को दी थी, पूरा मंत्रालय की चाबी राष्ट्रवादी के पास दी थी। इस वजह से सारे विधायक नाराज थे। इस वजह से विधायकों ने वहां से एकनाथ शिंदे के साथ बाहर आए। ये पवार साहब का प्लान था। सही अगर सरकार गई तो इसके लिए शरद पवार साहब जबाबदार आहे. पवारांना सुप्रिया सुळेलाच मुख्यमंत्री बनवायचं होतं का? मी तुम्हाला 100% सांगतो आहे. मी तुम्हाला सांगितलंच आहे, आताही सांगतो आहे की जर पवार साहेब त्या दिवशी 3 दिवसाच्या नाट्यामध्ये सुद्धा त्यांची इच्छा तीच होती आणि पुढच्या काळामध्ये राष्ट्रवादीचं अध्यक्षपद द्यायचं असेल तर सुप्रियाताईलाच मिळणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.